ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये इतका मोठा तमाशा रंगलाय ना प्रेक्षकांनो, की प्रियाने सुभेदारांच्या विरोधात अश्विनच्या मनात विष कालवलं आणि तो बायकोचा बैल डायरेक्ट जाऊन सुभेदारांच्या घरात तमाशाच उभा केला. आणि सोबतच त्याने स्वतःचा हक्कसुद्धा मागितलाय. प्रतापच्या हाती प्रॉपर्टीचे पेपर सोपवून वाटणी करा असं सांगून सुभेदारांसोबत कायमचे संबंध तोडायला निघालाय अश्विन. आणि त्यातच प्रिया खरंच तिच्या बापासारखीच निघाली या. कारण अर्जुन सायलीचा ड्रेस शिवण्यासाठी जेव्हा सदाशिव लोखंडेजवळ जातो ना, त्या क्षणी त्याने अर्जुनला पुरता लुबाडलाय. आजचा भाग जर तुम्ही पाहिला ना, तर प्रियापेक्षा जास्त अश्विनचा तिरस्कार वाटेल तुम्हाला. बघूयात भाग. खूप मोठा ड्रामा रंगलाय. त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की बघा आणि भाग कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. प्रियाचा प्लॅन असतो सुभेदारांच्या घरात घुसण्याचा, पण तोच प्लॅन वर्क करण्यासाठी ती अश्विनला सायलीच्या विरोधात भडकवते. ती त्याचे कान फुंकते. ती सायली खूप धूर्त आहे. आपण जर का वेगळे राहायला गेलो ना अश्विन, तर मग आपल्या घरावरती ती सायली कब्जा करेल आणि तुला सुभेदारांपासून कायमचं दूर करेल. आपल्याला ते सगळं घडू द्यायचं नाहीये अश्विन. आपल्याला आपले आईबाबा आपल्यापासून दूर जाऊ द्यायचे नाही आहेत. ती इतका इमोशनल ड्रामा करते ना, की मूर्ख अश्विन सुद्धा तिच्या जाळ्यात अडकतोच. अश्विनला ज्या क्षणी प्रियाचं बोलणं पटतं, त्या क्षणी प्रिया म्हणते की ठीक आहे, जर का आपण त्या घरी गेलो आणि त्याने आपल्याला नाकारलं तर आपण कायदेशीररित्या आपला हिस्सा मागू. म्हणजे आता प्रिया अर्जुनलाच कायद्याचा धाक दाखवणार. तर आता इकडे बघा, अर्जुन हा प्रियाच्या घरापर्यंत पोहोचलाय. ज्या क्षणी प्रियाच्या बाबांची सदाशिव लोखंडेची नजर अर्जुनवरती पडते, त्या क्षणी तो लालचेने हाबागतो की अर्जुनचं तो स्वागतच करतो. तो विचारतो की साहेब, मी लेडीज टेलर आहे. हां, पण मी अधूनमधून पुरुषांचे शर्ट पॅन्ट, हवं तर सूटसुद्धा शिवतो. तेव्हा अर्जुन सांगतो की नाही नाही, म्हणजे मला माझ्या बायकोसाठी ड्रेस शिवायचा आहे. ते सांगतात की चालेल की. अहो, तुम्हाला कोणत्या प्रकारचा ड्रेस शिवायचा आहे ते सांगा, म्हणजे कसं मी लगेच शिवून देतो तुम्हाला. तेव्हा अर्जुन सायलीचा ड्रेस जो मापासाठी आणलेला असतो आणि प्रतिमाची साडी ज्याच्यामधून सायलीसाठी तो ड्रेस शिवणार असतो, ते दोन्हीही कापडं त्यांच्या हाती सोपवतो. अर्जुन विचारतो की याचे किती पैसे होतील. त्या क्षणी प्रियाचे बाबा 2,000 रुपये सांगतात. म्हणजे 100% प्रियाने तिच्या बापाचेच गुण घेतलेत. आता अर्जुनला तो लुबाडतो. अर्जुनला विचारायला काय ठाऊक, तो आपलं जेवढे पैसे सांगतील त्याला होकार देतो. तो विचारतो की तुम्ही मला ड्रेस कधीपर्यंत द्याल. आता त्यांचं लक्ष आतमध्ये कॅलेंडरकडे जातं. आता कॅलेंडर घेऊन येत प्रियाचे बाबा उत्तर देतात की पुढच्या गुरुवारपर्यंत देतो. अर्जुन धक्क्याने विचारतो की काय. अहो, पण मला उद्याच हवा होता. तेव्हा हा किती लालची आहे. प्रिया सेम त्याच्यासारखे. लगेचच सदाशिव सांगतो की साहेब, मग त्याचे एक्स्ट्रा पैसे लागतील 1,000 रुपये. आता बिचारा भोळा बाबडा अर्जुन, काय माहीत नाही आहे त्याला. तो लगेचच होकार देतो. आता सदाशिव खुलेआम अर्जुनला लुबाडतो. अर्जुनला तो सांगतो की साहेब, उद्यापर्यंत तुम्हाला नक्की पोहोच करतो ड्रेस, पण ॲडव्हान्सचे पैसे द्या की तेवढे 500 रुपये. तेव्हा अर्जुन पटकन पॉकेटमध्ये 1,000 रुपये काढून त्याच्या हातात टेकतो. तो तर थक्कच होऊन जातो, कारण त्याच्या हाती इतक्या दिवसानं तर मोठी मालदार पार्टी लागली आहे ना. एवढा मोठा वकील अर्जुन, त्याला चांगलंच उल्लू बनवला याने. सदाशिव अर्जुनला म्हणतो की साहेब, तुमचा नंबर द्या की, म्हणजे कसं तुमचा ड्रेस शिवून तयार झाला की मी तुम्हाला फोन करतो ना. अर्जुन त्या कॅलेंडरवरतीच त्याचा नंबर लिहितो. इकडे नागराजला मात्र भलतेच टेन्शन आलंय की अर्जुन प्रियाच्या घरापर्यंत पोहोचलाय का. सुमनला तो खोदून खोदून विचारतो की सुमन, काय ग, अर्जुन तिथपर्यंत पोहोचला असेल का. तेव्हा सुमन सांगते की माहीत नाही. तो विचारतो की माहीत नाही म्हणजे. तेव्हा सुमन उत्तर देते की अहो, आपण आता अर्जुनला चांगल्या टेलरचा पत्ता द्यायचं काम केलंय की नाही, मग आता तो तिथे पोहोचेलच की. तेव्हा नागराज म्हणतो की असं कसं सुमन, नाही म्हणजे एवढा बिझी माणूस आहे तो, त्याला आपण फोन करून विचारायला नको आहे का की बाबा तुला व्यवस्थित पत्ता सापडलाय का, किंवा जो समोरचा टेलर आहे
तो तुला पटलाय का? अगं तो किती बिझी माणूस आहे. नाही म्हणजे त्याला कामातून वेळ मिळणार आहे का? सुमन थकवून त्याच्याकडे पाहतच राहते. तिला काय, आपल्याला सुद्धा प्रश्न पडलाय, नागराज एवढा चांगला कसा काय वागतोय? सुमनला तो विचारतो की अगं बघत काय बसलीयस, फोन करून विचार ना त्याला. आता अर्जुन तेथून निघणारच असतो. इतक्यात सुमनचा फोन येतो त्याला. तो विचार करतो की सुमन काकू, आणि फोन रिसीव करता क्षणी सुमन विचारते की अर्जुन, अरे काल मी तुला टेलरचा पत्ता दिला होता, पोहोचलायस का तू तिथे? तेव्हा अर्जुन सांगतो की हो काकू, आत्ता मी तिथेच आहे. सुमन काकू हसत विचारते की अरे मग तुझं ते ड्रेसचं काम झालं? तो सांगतो की हो, उद्याच ड्रेस मिळतोय मला. बरं काकू, मी नंतर फोन करू का तुम्हाला? काय आहे, मला काम आहेत थोडी. तेव्हा सुमन सांगते की ठीक आहे. नागराजचं काय, त्याचा प्लॅन फत्ते झाला. नागराज आनंदाची बातमी द्यायला महिपतला फोन करतोच की लगेच. आणि तो जेव्हा फोन करतो तेव्हा तो सांगतो की मला एक माहिती द्यायची आहे तुला. आता महिपत विचारतो की नागराज सेठ, बातमी चांगली आहे की वाईट? नागराज म्हणतो की चांगले आहे रे बाबा महिपत. अरे आपला प्लॅन होता ना की अर्जुनला प्रियाच्या त्या बापापर्यंत, त्याच्या टेलरिंग शॉपपर्यंत पोहोचवायचं, आणि ते काम झालेलं आहे. महिपत इतकं तोंड भरून कौतुक करतो. भले शाब्बास नागराज सेठ. म्हणजे कसं, आता घोड्याला पाण्यापर्यंत न्यायचं काम केलंय. पाणी काय, त्याचं तो पिईलच. आता एकदा का त्या कोळ्यानं पाण्यात तोंड बुचकाळलं की मग इकडे कसं त्या प्रियाचा असा थरकाप उडणार आहे. भले शाब्बास नागराज सेठ. आता सुभेदारांच्या घरी सर्वजण एकत्र जेवायला बसलेले असतात. तेव्हा अमृता मुद्दाम अर्जुनला चिडवते, अरे वा, आज सगळं अर्जुनच्या आवडीचे पदार्थ आहेत. नाही म्हणजे भेंडीची भाजी, टोमॅटोचं सार, मजा आहे बाबा. पण सायली तिचा पचकाच करते. ती सांगते की अस्मिताताई, टोमॅटोचं सार तर मी तुमच्यासाठी बनवलंय. तेव्हा सर्वच जण हसतात तिच्यावर. अस्मिता सांगते की छे, मला ना आता पिझ्झा आणि पास्ता खावासा वाटतोय. अर्जुन तिला लगेच टोमणे मारतो की अस्मिताई, काय आहे ना, मी अजूनही हेल्दीच खातो, तुझ्यासारखं असलं जंक फूड वगैरे नाही. तेव्हा ते दोघेही एकमेकांची वादच घालत असतात. आता प्रताप म्हणतो की अरे, जेवताना तरी नीट जेवा, कशाला वाद घालताय? अस्मिता लगेचच लाडात येऊन, बाबा मग तुम्ही सांगा ना त्याला, कसा बोलतो तुम्हाला? त्याची बायको प्रेग्नेंट झाली ना, मग बघते मी की तो तिचे डोहाळे कसे पुरवता येते. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघे इतके लाजतात ना, आणि त्यांना पाहून सगळ्यांनाच हसू अनावर होतं. सायली हसतच अस्मिताला वेगळाच पदार्थ वाढते आणि ती म्हणते की पोळी घ्या. तेव्हा विमल तिला तिची चूक दाखवून देते, सायली ताई, अहो बघा ना आधी तुम्ही ताटात काय वाढलंय. तेव्हा सायली डोक्यालाच हात लावते. आता कल्पना मुद्दाम त्या दोघांची टांग खेचते की विमल, नाही म्हणजे हल्ली सगळं लक्ष नवऱ्याकडे असेल तर काही सुचणार नाहीये बायकोला. तेव्हा प्रतापही, तोही काही गप्प बसत नाही हा, तर तो अर्जुनलाही चिडवतो. अगदी बरोबर आहे कल्पना, हल्ली अर्जुनचं सुद्धा फक्त सायलीकडेच लक्ष असतं. सर्वजण हसत असतात, एकमेकांसोबत मजा मस्ती करत असतात, गप्पा रंगलेले असतात. पण त्यामध्ये पुन्हा एकदा आनंदात विरजण टाकायला येते ना प्रिया. तीही आपलं प्याधं अश्विनला घेऊन. अश्विन घरात येता क्षणी मोठमोठ्याने टाळ्या वाजवतच येतो. आता त्यांना पाहता क्षणी सर्वांना धक्काच बसतो. अश्विन टाळ्या वाजवत विचारतो की वाह वाह, नाही म्हणजे माझ्यासमोर जे काही सुखी कुटुंबाचं चित्र आहे ना, ते बघूनच माझं पोट भरलंय. आता अश्विन हद्दच पार करतो, कारण त्याच्या डोक्यामध्ये प्रियाने नको तेच विष कालवलेलं असतं. शेवटी त्याच्या तोंडवर गरळ चोकली जाणार ना. आणि बरं का, नाही म्हणजे या कुटुंबातलाच मुलगा आणि सून यांच्यासोबत राहत नाही, तरीसुद्धा किती हसरं कुटुंब आहे, दिसतंच आहे ते. प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेचे खरे भाग पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अश्विनच्या बोलण्याला काही धरबंधच उरलेला नसतो. मग काय, त्याला आवर तर घालावी लागणारच. कल्पना अश्विनला त्याची चूक दाखवून देते की अश्विन, मुळात आम्ही तुला घराबाहेर काढलंच नव्हतंस, आणि आम्ही त्यावेळीही तुला इतकंच सांगितलं होतं की तू परत केव्हाही या घरात येऊ शकतोस, पण तिच्याशिवाय. तेव्हा
त्याला खूपच राग येतो कल्पनाचा. आता प्रतापही सांगतो की अश्विन, तू पुन्हा तीच चूक करतोयस. तुला कळत नाही आहे का? त्या मुलीचं सामान आम्ही सगळ्यांनी बाहेर फेकून दिले आणि परत तू तिला का घरात घेऊन आलायस? अश्विन चक्क प्रतापला चहा विचारतो की डॅड, सांगा ना, काय कराल? की आता तुमच्या या धूर्त सुनेचं सायलीचं ऐकून परत एकदा आम्हाला घराबाहेर काढाल? तेव्हा अर्जुन त्याला ताकीद देतो की अश्विन, माझ्या बायकोशी आदराने बोलायचा. आता अश्विनची गाडी वळते ती अर्जुनकडे. काय केलंय ना तुझ्या बायकोने एवढं तिला आदराने बोलण्यासारखं? उलट आम्हा दोघांना घराच्या बाहेर काढून या घराचे 2 तुकडे केलेत त्याने. अश्विनची मती फिरलीच आहे, पण आता सुभेदारांना त्याचे चटके सोसावे लागतातच आहे. आता सुभेदार सुद्धा भडकतात. सायलीच्या विरोधात ते शब्दही ऐकून घ्यायला तयार नाही आहेत. तेव्हा प्रताप अश्विनला त्याची चूक दाखवतो की अश्विन, हे घर सायलीला नाही तर तू आणि तुझ्या बायकोने तोडलंयस. तेव्हा अस्मिताही म्हणते की तन्वीची पापं लपवण्यासाठी तू सगळ्या चुकांचं खापर सायलीवर फोडू नकोस हा. सायलीचे गुण मला उशिरा कळले असतील, पण आता तिच्या विरोधात एक शब्दही मी ऐकून नाही घेणारा. अश्विनने आता पूर्ण मर्यादा ओलांडल्यात हा. तो अस्मिताला विचारतो की 1 मिनिट अस्मिताई, कोणाबद्दल बोलतेस तू? आणि हे सगळं तू बोलतेस? सतत मम्माच्या पूर्णाजीच्या पुढे पुढे करायचं, घरात हे फक्त हेच दाखवायचं की बघा मी कशी कामं करते, आणि थोडं काही झालं तर मुळूमुळू रडायचं. हे गुण घेतलेत का? हे सगळ्यांसमोर असं खोटारडं वागून ही सायलीनं राज्य करते या घरावरती. आणि बिचारी ती तन्वी, तिचं काय स्पष्ट वागणं. तिला ना असं कोणाला मस्का लावायला जमत नाही आहे म्हणून ती कुठे तर घराबाहेर. आता अश्विनच्या तोंडून हे सगळं प्रियाच बोलवून घेते. हे न कळण्या इतके तर सुभेदार मूर्ख नाही आहेत. तेव्हा सायली अश्विनचं डोकं ठिकाणावर आणते. मुळात अश्विन भाऊजी, हे सगळं तुम्ही का उकरून काढताय? आणि जर तुमचे विचारच बदलले नसतील या घराबद्दलचे तर तुम्ही परत का आलात? त्यावर अश्विन उत्तर देतो की माझ्या बायकोला घेऊन मी तिकडे राहणार, तिला तिच्या घरापासून दूर ठेवणार, आणि ती इथे नसताना तुम्ही दोघं या घरावरती अधिकार गाजवणार. अश्विन जी काही करळ ओकतोय, प्रियाचं कौतुक करून माती खातोय ना, ते पाहूनच अर्जुनच्या डोक्यात सनक भरते. इतक्या छान हसता खेळता कुटुंबाला उद्ध्वस्त करून, त्या कुटुंबाला एकमेकांपासून तोडून फूट पाडून प्रिया मनातल्या मनात आनंद साजरा करते की आज असली जाम चावी बसली आहे ना अश्विनला, मला तोंड उघडायची गरजच नाही आहे. आज जर सुभेदारांनी आम्हाला घरात नाही ना घेतलं तर हा अश्विन एकात दुसरा मुर्दा तर पाडेलच येते. अर्जुन त्याला खडसावतो की अश्विन, हक्क, अधिकार, हे कसले शब्द वापरतोयस तू? तेव्हा अश्विन सांगतो की मी आता कायद्याचीच भाषा बोलणार आहे दादा, जी तुला कळते. त्या क्षणी विमला इतकं वाईट वाटतं, म्हणजे कुटुंबाच्या मध्ये बोलत नाही ती कधी, पण यावेळेस ती अश्विनला समजावण्याचा प्रयत्न करते की दादा, निदान अस्मिताताई समोर तरी हे सगळे शब्द वापरू नका ना, बाळाला ते सगळं ऐकू जाते. तेव्हा अस्मिता वैतागूनच म्हणते की हे सगळं त्याच्या डोक्यात शिरणार आहे विमल. अश्विन, तुला काय हवंय सांग बरं. अश्विन आता सगळ्यात मोठा बॉम्ब फोडतो. तो म्हणतो की मला माझ्या बायकोला तिच्या हक्काच्या घरात तिची जागा मिळवून द्यायची. तेव्हा प्रताप स्पष्ट नकार देतो. तो सांगतो की हे शक्य नाही आहे अश्विन. अरे, आमच्या हसत्या खेळत्या कुटुंबात, आमच्या आनंदात आजपर्यंत फक्त विष कालवत आले आहे ते, त्यामुळे या मुलीला इथे जागा नाही आहे. अश्विन गालातच हसतो आणि हाच मुद्दा उचलून धरत तो या गोष्टीचं भांडवल करतो. तो विचारतो की डॅड, अहो मला चांगलंच माहिती होतं तन्वीने कोर्टात खोटी साक्ष दिली, हे सगळं तुम्ही बोलणारच आणि तिला दोष देऊन घरापासून दूर ठेवणार. पण तेव्हा साक्ष दिली त्यामध्ये तिचा स्वार्थ नव्हता तर भीती होती. तन्वीने कोर्टात खोटी साक्ष दिली यावरच तुम्ही तिला चुकीचं ठरवणारच. पण डॅड, कोर्टानेच तन्वीला निर्दोष सिद्ध केला आहे. स्वतः निर्दोष सिद्ध होऊन तन्वी जेलच्या बाहेर आली आहे. पण काय आहे, सुभेदारांच्या डोक्यात ही गोष्ट शिरणारच नाही आहे ना, कारण ते स्वतःला कोर्टाच्या वरचे समजतात.
आता अश्विनचा बोलण्याचा टोन इतका बदलतो की सुभेदारांना धक्काच बसतो. आत्तापर्यंत शांत असलेली सायली ज्या क्षणी अर्जुनला अश्विनला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करते ना, की अश्विन भाऊजी, मी तुम्हाला याआधी सुद्धा सांगितलं होतं की जरी कोर्टाने प्रियाला निर्दोष सिद्ध केलं असलं तरी सुद्धा आम्ही ती निर्दोष आहे असं मानतच नाही. त्यावेळेला याच गोष्टीचं भांडवल करून अश्विन प्रकरणाला वेगळेच फाटे फोडतो. तो विचारतो की ठीक आहे, आता मग मी पण हेच म्हणतो की मधुभाऊंना जर कोर्टाने निर्दोष सिद्ध केलं असलं तरी माझ्या नजरेत ते खुनीच आहे असं म्हणलं तर. आता अर्जुनच्या तळपायाच्या मस्तकात जाते. तो अश्विनच्या अंगावर धावून जातो, पण अश्विन चोराचा त्याला धक्का मारतो. नशीब वेळेवर प्रताप अर्जुनला सावरतो. प्रताप अश्विनला ओरडतो सुद्धा की अश्विन, काय करतोयस तू? अश्विन सगळ्यांच्या समोर अर्जुनला धमकावतो, अंगाला हात नाही लावायचा माझ्या. प्रताप विचारतो, अश्विन, आम्ही हे सगळे संस्कार केलेले नाही आहेत तुझ्यावरती. आता घरातले सगळे सुभेदार इतके भडकलेले असतात आणि त्यात प्रिया विष कालवतच राहते. म्हणजे आग तर लागले, ठिणगीही टाकली, त्यामध्ये फक्त थोडं थोडं तेल ओतण्याचं काम करते. अश्विनला ती मुद्दाम उपसवते की अश्विन, प्लीज असं नको करूच रे, तो अर्जुन तुला मारायलाही कमी करणार नाहीये. तेव्हा सगळ्यांना प्रियाचा इतका राग येतो ना, प्रताप तर तिला तोंडावर सांगतो की बंद कर तुझी ही नाटकं. आज फक्त तुझ्यामुळे माझ्या मुलाने स्वतःचे संस्कार धाब्यावर बसवून मोठ्या भावावरती हात उगारलाय. अश्विनला प्रताप स्पष्ट शब्दात ताकीद देतो की अश्विन, चल चालायला लाग इथून. अश्विनने आता बोलण्याच्या मर्यादाही ओलांडलेल्या असतात. तो पूर्णपणे न समजण्याच्याही पलीकडे गेलेला असतो. तो म्हणतो की ठीक आहे डॅड, जाईन मी, पण त्याआधी सुभेदारांच्या प्रॉपर्टीमध्ये असलेला माझा कायदेशीर हिस्सा आधी टाका, तर जाईन मी. तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते. अश्विनच्या तोंडी ही असली भाषा. स्वतःच्या डोळ्यांवरती आणि कानांवरती त्यांना विश्वास सुद्धा बसत नाही. पूर्ण अवसान कळून पडतं त्यांचं. अर्जुन विचारतो की अश्विन, काय म्हणालास तू? परत बोल. तेव्हा अश्विन माझातच बोलतो, का ऐकू नाही आलं का? तू आणि तुझी ही बायको सायली दोघेही अख्ख्या प्रॉपर्टीवरती सापासारखा कब्जा करून बसला आहात. तेव्हा अर्जुनला इतका संताप होतो ना. अश्विन प्रियाकडे पाहतच म्हणतो की मी स्वतःचा हक्क मागतोय आणि त्यामध्ये मी कुठलीही चूक करत नाहीये, आणि त्याला त्याची चूक दिसणार तरी कशी ना? नाही म्हणजे त्याच्या डोळ्यावरती प्रियाने पट्टी बांधते. प्रियाचे ड्रामे चालू होतात. पुन्हा एकदा अश्विनला ती इमोशनल ब्लॅकमेल करते की अश्विन, प्लीज अरे, यांच्याशी असं बोलू नकोस तू. मला तर वाटतं की आपल्या हिस्स्याचं प्रेम आपल्याला नाही मिळणार आहे. राहू देत, चल आपण जाऊया तिथून. आता प्रियाची ही नाटकं सुभेदारांचा इतकी खटकतात ना. सायली तिला जाब विचारते की अश्विन भाऊजींच्या डोक्यात हे सगळं तूच फरवलं असशील. नाही म्हणजे हिस्से, वाटे, हक्क, अधिकार हे सगळे शब्द यांच्या तोंडी कधी बाहेर पडलेच नव्हते. तेव्हाच अश्विन लगेचच सायलीवरती अरेरावी करतो. तो म्हणतो की तन्वीला काही बोलायचं नाही या, कारण तन्वीला प्रॉपर्टीचा मोह नाही आहे. सायलीला आश्चर्य वाटतं. या घरात असलेला माझा अधिकार, माझा मान मला मिळायला हवा ना, इतकंच तिने माझं ध्यानात आणून दिले. मूर्ख अश्विन सुभेदारांकडे वाटणी करण्याचा आग्रहच धरून बसतो. असं वागून आता सुभेदारांचे खरं तर कोमात जाण्याचीच वेळ आलेली असते. भाग संपतो इथे. पुढे बघूयात. पुढे तर सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. अश्विनचे वकील तिथे हजर होतात. अश्विन विचारतो की सगळे पेपर्स आणलेत? प्रतापच्या समोर जाऊन ते पेपर्स दाखवत तो पुन्हा एकदा त्याच तोऱ्यात विचारतो की प्रताप सुभेदार, माझा हक्क मागण्याचे हे पेपर्स मी बनवून घेतले आहेत. याच्यावरती सही करा आणि माझा हक्क मला द्या. प्रतापच्या हाती पेपर सोपवत तो सांगतो, एकदा का तुम्ही या पेपरवरती सह्या केल्या की वाटणी होईल. मग तुमचे रस्ते वेगळे आणि आमचे रस्ते वेगळे. आम्ही निघून जाऊ कायमच्या इथून. तुमचा आणि आमचा संबंध इथेच कायमचा संपेल. तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीन हादरते.
कारण इतकं सगळं प्रकरण वाढेल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की धूर्त नीच कपटी कारस्थानी प्रिया या घराची अशी घरफोड करेल.